नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपला शेती आपला अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज आपणाला सांगणार आहे नोकरी ते शेती, अपयशाकडून यशाकडे जाण्याचा मार्ग. मित्रांनो, साधारणपणे मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याचा विचार केला. त्यासाठी मी दररोज 30 किलोमीटर लांब हायवेचा प्रवास करून MIDC मध्ये कामाला जात होतो. वाटलं 20,000 पगार आहे, वर्षभरात कमीत कमी लाखभर रुपये शिल्लक ठेवून. पण प्रत्यक्षामध्ये ते काही शक्य झालं नाही. कारण 20,000ची नोकरी करून त्या पाठीमागे मला जवळपास महिन्याला 15 ते 18,000 रुपये खर्च झाला. महिन्याकाठी 2 ते 3,000 रुपये शिल्लक राहावं लागले. आणि नोकरी करणं सोपं आहे का? तिथे गेल्यानंतर मॅनेजरचं बोलणे, कामाचा व्याप, टार्गेट यामुळे माझी खूप चिडचिड व्हायला लागली. तरी पण म्हटलं जाऊ द्या, चला आपण प्रयत्न करून आणखी बचत करून पैसे शिल्लक ठेवू. पण मित्रांनो, ते काही शक्य झालं नाही. ओव्हर टाईम केला तरी पण ते शक्य झालंय. महिन्याकाठी बळच 2 ते 3,000 रुपये शिल्लक राहिले. आता 2 ते 3,000 रुपये शिल्लक राहून आपली स्वप्ने कशी पूर्ण होणार? मग आता काय करायचं? मग निर्णय घेतला की आता आपण शेतीकडे वळू. पण शेती करणं खूप सोपं नाही. शेतीसाठी अनुभव लागतो. अनुभव खूप महत्त्वाचा आहे. अनुभव नसल्यामुळे आपण तोट्यात पण जाऊ शकतो. तरी पण विचार केला, म्हटलं चला जाऊ द्या, आता पक्का निर्णय घेतला, शेती करायची म्हणजे करायचीच. त्यासाठी मी जे काही माझे प्रगतशील शेतकरी मित्र आहेत त्यांचा सल्ला घेतला. ते हसले, काहींनी अनुभव सांगितला, काही बोलले अरे वेडा आहे का, कशाला शेती करतो, आम्हीच त्रासलोय, खूप काम आहे, पैसा पण नाही. पण म्हटलं आता मी निर्णय घेतलाय शेती करायचा, तर आता शेती करणारच. मग पहिल्या वर्षी मी मिरची लागवड केली. फारसा काही अनुभव नव्हता. म्हटलं चला काही कृषी सल्लागारांकडून माहिती घेता येईल, काही आपला अनुभव, आणि चालू केली. पण वातावरण खूप खराब होते, मार्केटचा काही अनुभव नव्हता. त्यामुळे मिरची पिकामध्ये मला नफाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही. तरी पण मी हरलो नाही. त्यानंतर मी एक साधारण महिन्याभरात पैसे मोकळे होईल त्या हिशोबाने एक कोथिंबिरीचं पीक घेतलं. पण कोथिंबीर पिकामध्ये मला तर तोटाच झाला. आता पैशाची उणीव भासू लागली. आता काय करायचं? त्यानंतर मला कळून चुकलं की शेतीसोबत शेतीला काही जोडधंदा पण पाहिजे. जोडधंदा पाहिजे, पण त्यासाठी भांडवल पाहिजे. भांडवल पाहिजे, पण भांडवलाचा पण योग्य उपयोग झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्यापासून काहीतरी पैसे मिळाले पाहिजे. मग मी शेतीसोबत शेळी पालनाचा सल्ला घेतला. सल्ला घेऊन मग शेळी पालन करायचं ठरवलं. त्यासाठी मी आपल्या जवळपासच जे काही शेळी उत्पादक आहे त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं. ते बोलले शेळी पालन सोपं आहे, पण त्यामध्ये चारा नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तुला चारा नियोजन करावं लागेल. शेळ्यांसाठी खाण्यासाठी मुबलक असा चारा पाहिजे. मग मी त्यांच्याकडून शेळी पालनाची पूर्ण माहिती घेतली. सुरुवात कशी करायची? तर मित्रांनो, ते मला बोलले की तुला लवकर जर शेळी पालनातून नफा हवे असेल तर तू गाभण जी शेळी आहे त्या घे, जेणेकरून तुला महिन्या 2 महिन्यात 5 महिन्यामध्ये पिल्ले तयार होऊन त्या पिल्लापासून पैसे येण्यास सुरुवात होईल. मग मी त्यांचा सल्ला घेऊन सुरुवातीला 5 शेळ्यापासून सुरुवात केली. हळूहळू त्यातून नफा होऊ लागला. शेतीमध्ये मी कांदा पीक घेतलं. कांदा पिकासाठी मला जे काही कृषी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडून सल्ला घेतला. काही प्रगतशील शेतकरी होते त्यांच्याकडनं सल्ला घेतला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे पहा, शेतीमध्ये मी उच्च प्रतीचा आणि अतिशय बेस्ट क्वालिटी कांदा पीक घेतले. त्या कांदा पिकामधून मला नफा मिळू लागला. मित्रांनो, हे सांगतो, नोकरी हे एकच साधन नाही आहे. शेती हे आपलं एक साधन आहे. त्यामध्ये पण आपण भरपूर पैसा कमवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन, सेंद्रिय आणि सुधारित शेती, जलसिंचनाच्या जे काही ठिबक, स्प्रिंकलर, तुषार सिंचन अशा नवीन जे काही टेक्नॉलॉजी आहे ती अवलंबली पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला खर्च येतो. आपण खर्चाचा आणि उत्पादन खर्च याचा समतोल साधून
जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल त्याकडे लक्ष द्या. शेती ही काही बांधावर बसून करण्याची गोष्ट नाही. त्यासाठी स्वतः मालक पण आपण पाहिजे आणि स्वतः चालक पण आपण पाहिजे. तेव्हा आपल्याला शेती कुठे परवडते. तर मित्रांनो, ही आहे माझी नोकरी ते शेती यशाचा मार्ग. तर कसं वाटतंय? अजून तर मला खूप अनुभव यायचे. हळू अनुभवातून मी शेती करण्याचा अवलंब केला आहे. पण भविष्यात शेती हीच मला वाचू शकते. शेतीला पर्याय नाही मित्रांनो. जग किती पुढे गेले तरी भाकर ही काही इंटरनेटवरून डाउनलोड करता येणार नाही. ती आपल्याला शेतीतच पिकवावं लागणार. त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त तरुणांनी शेतीकडे वळावे, जेणेकरून आपण मालक राहू आणि आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळेल. नोकरीत कसं होतं, महिन्याकाठी पगार येतो. पहिले 15 दिवस चांगले जातात. त्यानंतरनं 10 दिवस थोडे मध्यम जातात आणि त्यानंतर शेवटचे 5-6 दिवस आहे ते अतिशय खराब जातात. हे मी स्वतः अनुभवलं आहे. सगळ्याच नोकऱ्या तशा नाहीत. काही ज्या उच्च पगाराच्या नोकऱ्या आहेत, त्या खूप मस्त आहेत. त्यामध्ये खूप इन्कम आहे. त्यामध्ये खूप पैसा बचत होतो. पण सर्वसाधारण जी नोकरी आहे 15 ते 20,000 रुपयाची, ती परवडत नाही मित्रांनो. त्यापेक्षा गावाकडे आपला एक छोटा-मोठा व्यवसाय, शेती, शेतीला काही जोडधंदा, तुम्ही त्यामध्ये बकरी पालन करू शकता, शेळी पालन करू शकता, कोंबड्या पाळा, 1-2 जर्सी गाई पाळा, जेणेकरून मल्टिपल बिझनेस सोर्स अवेलेबल होईल. एकीकडनं नाही तर दुसरीकडनं तरी आपल्याला थोडीफार इन्कम चालू होईल. जेणेकरून भविष्यात आपल्याला पैशाचा तुटवडा सहन होणार नाही आणि अनुभव पण येतील. मित्रांनो, एकदा जर का आपण शेती करायला चालू केली आणि शेतीमध्ये पूर्ण मनापासून तयारीने शेतीमध्ये उतरलात, की नाही मित्रांनो मला यात यशस्वी व्हायचंच, तर आपण नक्कीच यशस्वी होणार. त्यासाठी मेहनत खूप गरजेचे आहे. मेहनतीसोबत अनुभव, मार्केटचं ॲनालिसिस पण केलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कुठल्या पिकाला मार्केट मिळेल हे माहिती होईल. त्यासाठी मित्रांनो, सतत आपण नवीन-नवीन माहिती घेतली पाहिजे, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला नफा होईल. तर मित्रांनो, ही आहे आपली एक छोटीशी सुरुवात. जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमधून मला नवीन-नवीन आयडिया द्या. शेतीमध्ये कांदा पिकाला पर्यायी पीक काय आहे ते सांगा किंवा अजून कुठले पीक असेल ज्यामध्ये आपल्याला वाटतं की भविष्यामध्ये या पिकाला खूप मागणी राहील, तर मला कमेंटद्वारे नक्की सुचवा आणि आनंदी राहा. तर मित्रांनो, आपण आपली शेती जगवूया, सेंद्रिय शेती करूया आणि त्यामधनं भरपूर उत्पादन घेऊया. रामकृष्ण हरी मंडळी.